त्यांनी केलेल्या कार्याची पोचपावती म्हणजे कालच दिसून आली. ती काय त्यांच्या हाताखालून शिकून गेलेली जी मुलं होती काल येऊन त्यांचा फोटो काढण्याच्या जगाला त्यांनी घातला होता. आंबोली सर आंबोली आता शाळेत काय जात नाही. बरेच जे विद्यार्थी त्यांनी शाळेला दांडी मारली आणि आजच्या या आपल्याला मदतीसाठी त्या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ पालक त्यांनी जो लढा लावलाय, जो महिला वर्गाशी पालक वर्गाशी जो संवाद साधलेला आहे, त्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी जे काही प्रयत्न केलेले आहेत, मग त्यांनी शाळेच्या नावाचं यूट्यूब चॅनल असेल किंवा वेगवेगळे वेगवेगळे उपक्रम त्या ठिकाणी नाळे वस्तीवर राबवलेले आणि त्या माध्यमातून नाळे वस्ती शाळा प्रगतीपथावर आलेली. थोडा माझा एक 1.5-2 वर्षाचा जर बॅड पॅच जर सोडला आमच्या दुसऱ्या बांधवांमुळे तर नाळे वस्ती शाळा नक्कीच अजूनही भरपूर प्रगती झालेली असते. परंतु शिंदे मॅडमने या सर्व विद्यार्थ्यांना टिकवून वेगवेगळे उपक्रम राबवून नाळे वस्तीचं नाव त्या ठिकाणी तालुका जिल्हा लेवलवर त्या ठिकाणी त्यांनी आणलेलं आहे आणि एक छोटेखानी सत्कार करणं हे शाळेचं ग्रामस्थांचं आर्थिक कर्तव्य असतं. त्या हिशोबाने या ठिकाणी आपण छोटेखानी सत्कार ठेवलेला आहे. त्याचबरोबर त्यांच्या ठिकाणी आलेले मोहोळकर सर हे सुद्धा अतिशय होतकरू उत्कृष्ट आदर्श शिक्षक असे या ठिकाणी नाळे वस्तीला ते लाभलेले. ते सुद्धा आमचे वर्गमित्रच आहेत, शिवाय तुमच्या नाळे वस्तीचे नातेवाईक आहेत, पाहुणेच आहेत. कामाच्या बाबतीत त्यांचा सुद्धा हातखंडा अतिशय चांगला आहे, जेणेकरून या विद्यार्थ्यांची कुठलीही नुकसान होणार नाही. गुणवत्तेत यापुढे नक्कीच या ठिकाणी अजूनही वाढ होतच जाणार आहे. प्रथमतः मी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने महिलांना विनंती करतो की शिंदे मॅडमचा छोटेखानी सत्कार जो महिला वर्गाने मॅडमला साडी तसेच जे काही साहित्य आणले ते दोन त्या ठिकाणी करावं असं मी विनंती करतो. माझ्या या आधीच्या दोन्ही पण शाळा मोठ्या होत्या, मांडवी आणि कोथरूड, आणि माझी ही पहिलीच वर्ष शाळा होती. मग शाळेत जॉईन झाले, मग मला वाटायला लागलं की मला इथं करमत का नाही. पण इथल्या वस्तीवरच्या एकदम लहान मुलांपासून की आजीबाईंपर्यंत सर्वांनीच माझ्या सगळ्या ग्रामस्थ बंधू भगिनी यांनी मला इतका जीव लावला, इतका लावा लावला. म्हणजे आता मला असं वाटतं की मी दुसऱ्या शाळेत गेल्यानंतर मला करमत नाही. मी जरी म्हणजे कुठल्या पण शाळेत गेले तरी मी माझ्या छोट्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना आणि माझ्या इथल्या ग्रामस्थ बंधू भगिनी सगळ्याच लोकांना म्हणजे मी कधीच विसरू शकणार नाही. आणि माझे सहकारी बंधू पोदार सर यांनी पण मला खूप सहकार्य केलं आणि त्यांच्याकडून पण मी बऱ्याच गोष्टी शिकले. मला खरंच काय बोलावं सुचत नाही, पण जरी कधी मला भविष्यात चान्स मिळाला की पुन्हा मला नाळे वस्ती घ्यायचा चान्स मिळाला तर मी त्या शाळेत नक्की येणार आहे. आणि माझे विद्यार्थी आहेत माझी विद्यार्थी स्वप्नाली, मी लिहिलं होतं बघा की जर तुम्हाला गरज पडली की तुम्हाला कधी पण इथे यावं लागेल. आणि माझे शब्द आहे जेव्हा कुणाला पण काही गरज पडेल त्यावेळेस मी नक्की इथे येणार आहे. आणि म्हणजे मला असं वाटतं की मी नक्कीच इथे येणार आहे परत. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवते. यानंतर मोहोळकर सर हे आपले
करायची नाही सर्वप्रथम आपण सर्वांनी जो आमचा सन्मान केला, निरोप दिला, त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. सुरुवातीला ज्यावेळेस 2018ला आम्ही इथं आल्यानंतर वस्ती पाहिली, एकंदरीत वातावरण पाहिलं, मला काय आता करणार नाही. मोठ्या शाळेची सवय लागलेली होती आणि छोटी शाळा वस्तीली म्हणजे लोक कशी आहेत माहीत नाही, काहीच नव्हतं. आणि मग आणि सहकारीच असला त्यामुळं वाटत जातं हे ही इथून पुढची सेवा कशी होईल. मला हिला थोडं टेन्शन असेल तर मला टेन्शन असायचं. हळूहळू दिवस निघत गेले, दिवस संपत चालले आणि मग लक्षात आलं की लोक इतके आहेत, इथल्या लोकांनी एवढं सहकार्य केलं. अगदी आपण एका कुटुंबामध्ये असतो आणि कुटुंबामध्ये ना कुटुंबामध्ये जरी मतभेद निर्माण होतात तसे इथं त्या लोकांनी एवढं सहकार्य केलं. कसल्याही प्रकारचे मतभेद, कसलीही कामं अगदी वर्ग झाडण्यापासून ते कार्यक्रम, मोठा कार्यक्रम यशस्वी करण्यापर्यंत आम्ही पहिला कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रमाला ही एकटीच आणि इथले लोक तो शब्द टाकला करायचा. इथल्या युवकांनी एवढं सहकार्य केलं आणि इतका सुंदर कार्यक्रम केला